नमस्कार, मी तुमचा शिक्षक किंवा मित्र म्हणा ओटी सर. TET 2026ची परीक्षा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पास करायचीच आहे. ते चांगल्या गुणांनी पास करायची आहे आणि यासाठी आम्ही पेपर 1 आणि पेपर 2 या सर्वच विषयाचे जे काही व्हिडिओज आहेत आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे. सध्याची सिरीज सुरू आहे ते आम्ही बालमानसशास्त्र आणि मराठी असे आलटून पलटून व्हिडिओ टाकत आहे. सध्या आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही काय करूया, मराठी या विषयाचे टाकत आहे. मराठी एकतर सोपा विषय असते आणि सोप्याच विषयामध्ये 30 पैकी 28, 29, 30 मार्क जर आपण घेतला तर आपल्याला 100+ मार्क घेण्यापासून कोणीही थांबवणार नाही. आणि ओटी गुरुजीचे जर तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ ऐकलं किंवा बघितला तर नक्कीच तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स कसे मिळवायचे याची तुम्हाला प्रचिती नक्की येईल. तर फक्त तुम्हाला काय म्हणतो, रिक्वेस्ट एवढीच आहे, विनंती एवढीच आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन आडवी करायची. ज्या ताई पोळ्यात बनवता बनवता, भाजी कापता कापता व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी काय करायचं, इयरफोन कानात लावून टाकायचं किंवा आवाज वाढवून टाकायचं. ओटी गुरुजीचा आवाज तुम्हाला बरोबर येईल. तर चला आपण काय करूया, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकूण 30 प्रश्न येतात. आजही आपण 30 प्रश्न बघणार आहोत आणि अतिशय महत्त्वपूर्ण आपण प्रश्न बघणार आहोत. तर बघा, इथं सुरुवातीलाच काय दिलेलं आहे, एक उतारा दिलेला आहे, एक परिच्छेद दिलेला आहे. हा उतारा सुरुवातीलाच असतो का गुरुजी? नाही. हा उतारा जनरली सुरुवातीला जर नसेल तर शेवटी पण असतो. कधी कधी हा मधात सुद्धा दिला असतो. पण या उतार्यावर 4 मार्क्स, 5 मार्क्स किंवा 6 मार्क्स तुम्हाला नक्की येतात. तर उतारा मी पुन्हा पुन्हा सांगतो की उतार्यावरचे प्रश्न सोडवताना अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे. आता हा जो उतारा दिलेला आहे या उतार्यावरचे प्रश्न कोणकोणते आहेत, तर प्रश्न क्रमांक 31 ते 35 बरोबर आहे ना ताई? बघा इथं लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक 31 ते 35. मी पुन्हा पुन्हा सांगतो की प्रश्न वाचून घ्यायचे. त्याचे जे ऑप्शन्स आहेत किंवा पर्याय आहेत ते वाचायचं नाही. तर चला आपण 31 ते 35चे काय करूया, प्रश्न वाचून घेऊया, जेणेकरून उतारा वाचताना आपल्याला ते उत्तर चटकन समजतील. पहिला, बाबा आमटे हे रिकामी जागा, ऑप्शन वाचायचे नाही. दुसरा, कुणाचे मन हिडीस असते असे बाबांनी म्हटले आहे. तिसरा प्रश्न, बाबांच्या जीवनाचे प्रेरणास्थान रिकामी जागा हे होते. ठीक आहे. पुढला प्रश्न, बाबांनी कोणाची चळवळ उभी केली. आणि शेवटचा प्रश्न आहे, लेखकाने बाबांच्या जीवनाला कोणती उपाधी दिली आहे. आता आपण काय करूया, उतारा वाचूया. काय करूया, उतारा वाचूया. तर चला उतारा वाचायला आपण काय करूया, सुरुवात करूया. तर ठीक आहे, मी उतारा वाचत आहे, तुम्ही उतारा माझ्यासोबत वाचू पण शकता किंवा व्यवस्थितपणे ऐकू पण शकता. बाबा आमटे यांच्या निधनामुळे समाजाला प्रकाश देणारा एक महामानव काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रश्न आहे, बाबा आमटेला काय म्हटले आहे, एक महामानव. हा आपल्याला एक प्रश्नाचे उत्तर भेटलं. ठीक आहे. कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगता यावे, कुष्ठरोगाबद्दलचे सामाजिक गैरसमज नष्ट व्हावेत याकरिता बाबा आमटे यांनी जे कार्य केले ते अद्वितीय आहे. बाबा आमटे आणि साधनाताई यांचे जीवन हे एक महाकाव्य आहे. इथं बघा एक प्रश्न आलेला आहे, यांचे जीवन काय आहे, महाकाव्य आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता प्रश्न आहे तोही सांगू का जी, तर प्रश्न क्रमांक 35 आपल्याला इथं येईल काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे की बाबांचे निधन त्यांच्या वयाची 93 वर्षे उलटून गेल्यावर झाले, परंतु ते मनाने चिरतरुणच राहिले. महात्मा गांधींचे जीवन हे बाबा आमटे यांच्या जीवनाचे प्रेरणास्थान होते. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कोणाचे जीवन, महात्मा गांधीजींचे जीवन, प्रश्न क्रमांक 33 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. कुष्ठरोगी हा ज्यावेळी आपल्या समाजात तिरस्काराचा, अवहेलनेचा, उपेक्षेचा विषय होता, त्यावेळी कुष्ठरोग झालेल्या परचुरे शास्त्री आपल्या आश्रमात ठेवून गांधीजींनी स्वतः त्यांची सेवा शुश्रूषा केली. बाबांचे वैशिष्ट्य हे की वरोऱ्याजवळ आनंदवनात हे कार्य उभे करताना त्यांनी
कुष्ठरोग्यांच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे केले. आता त्यांनी कोणती चळवळ उभी केली तर कुष्ठरोग निर्मूलनाची. हा सुद्धा या रोगाच्या निर्मूलनाची म्हणजे कुष्ठरोगाच्या निर्मूलनाची चळवळ उभी केली. कुष्ठरोग्यांना थोड्या हातांनी श्रम करून स्वावलंबी जीवन जगता येते हे 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 दाखवून देतानाच कुष्ठरोग्यांना झडलेल्या अवयवांपेक्षा कुष्ठरोग्यांचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीचे मन अधिक हिडीस असते. हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. हे बाबांनी सडेतोडपणे सांगितले. इथं आपला पॅराग्राफ संपलेला आहे. आता आपण याच्यावरचे काय बघूया, प्रश्न बघूया. बाबा आमटे हे प्रकाश देणारे महामानव नव्हते तर नव्हते असं नाहीये. प्रकाश देणारे महामानव होते असा दिलेला आहे. अतिशय रागीट होते असाही नाहीये. सामान्य बुद्धीचे होते असेही नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचा काय होईल, बरोबर उत्तर येईल. सांगायचा अर्थ असा की कधीही तुम्ही जर पॅरेग्राफ म्हणजेच गद्य किंवा पद्य जर तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडवत असाल ते अगोदर वाचून घ्या. काय प्रश्न वाचून घ्या. ठीक आहे. कुणाचे मन हिडीस असते असे बाबांनी म्हटले आहे. सांगा इथं कोणाचे, तर कुष्ठरोगांचा तिरस्कार करणाऱ्यांचे. आता आपल्याला बाकीचे ऑप्शन बघायची काही गरज नाही. श्रीमंताचे, आधारी व्यक्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्याचे, गोरगरिबांचे छळ करण्याचे असं काही दिलेलं नाहीये. बाबांच्या जीवनाचे प्रेरणास्थान कोण होते, महात्मा गांधीजी. पर्याय क्रमांक 1 याचं काय होईल, उत्तर होईल. त्यानंतर बाबांनी कोणती चळवळ उभी केली तर कुष्ठरोग निर्मूलनाची. पर्याय क्रमांक 2 असा पटापटा होते जी उत्तर. ठीक आहे. त्यानंतर लेखकाने बाबांच्या जीवनाला कोणती उपाधी दिली आहे तर सागराची, महाकाव्याची, सूर्यचंद्राची का हिमालयाची, तर महाकाव्याची उपाधी दिलेली आहे. हे आपले पॅरेग्राफवरचे गद्यावरचे काय झालेले आहेत, प्रश्न संपलेले आहेत. आता आपण पुढले प्रश्न बघूया. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे की खालील शब्दाचे सामान्य रूप कोणते. शाहीर प्लस ने तर काय होईल, हा होईल शाहीराने. शाहीर प्लस ने शाहीराने. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी अनेक वचनी शब्दांचा क्रमांक लिहा. अनेक वचनी कोणकोणते, सासू किती असतात जी सासवा, एकच असते सासू. ठीक आहे. म्हणजे हा तर एक वचनी, आपल्याला अनेक वचनी म्हटले. पिसू हा एकच असतो, जनावरांवर असतो. असुरू, अरे ढळा धडा 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 रडते त्याला असुरू म्हणते ना. ही कितीतरी असतात ना बुंद, त्याला असुरूच म्हणतात. पाखरू एकच असते म्हणजे अनेक वचनी शब्द काय होईल, असुरू होईल. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे अचूक उदाहरण कोणते ते ओळखून त्यांचा योग्य पर्याय क्रमांक लिहा. काय म्हटलेलं आहे, प्रयोजक क्रियापद. काय म्हटलेलं आहे, प्रयोजक क्रियापद. आता प्रयोजक क्रियापद म्हणजे काय तर कर्ता जेव्हा स्वतः कृती न करता, कर्ता हा स्वतः काहीच कृती करत नाही तर तो इतरांकडून कृती करवून घेतो. समजलं. कर्ता जेव्हा स्वतः काही कृती न करता इतरांकडून कृती करवून घेतो त्याला आपण प्रयोजक क्रियापद असे म्हणतो. गुरुजी उदाहरण फेका भराजी 1-2. आता उदाहरण फेकतो. आता एक उदाहरण आहे, रामाने घर बांधले. रामाने घर बांधले म्हणजे स्वतः बांधले. रामाने घर बांधून घेतले. आता इथं स्वतः बांधले आहे का, त्यांनी बांधून घेतले म्हणजे दुसऱ्याकडून कोणातरी करवलंय. तर रामाने घर बांधून घेतले हा काय होईल, प्रयोजक क्रियापदाचा उदाहरण होईल. आता इथं 4 पैकी एक प्रयोजक क्रियापदाचा उदाहरण कोणतं आहे. विदूषक प्रेक्षकांना हसवतो, तर तिथं जाऊन असा गुदगुल्या करतो का जी, नाही. विदूषक काहीतरी करतो आणि प्रेक्षक स्वतःच हसतात म्हणजे हा बरोबर वाटते. विदूषक करामती करतो पण दुसऱ्याचा काय, इथं तर काही सांगतच नाही, दुसरा होणार नाही. विदूषक प्रेक्षकांना हाकलतो, आता हाकलण्यासाठी त्याला तसं ढकलावे लागेल ना, म्हणजे तो सुद्धा काय होईल, इन्व्हॉल्व, म्हणजे हा सुद्धा होणार नाही. विदूषक हसत हसत स्वतःच रडतो तर दुसऱ्याचा काय झाला, काहीच नाही झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा प्रयोजक क्रियापद होईल. ठीक आहे. म्हणजे जो कर्ता आहे तो स्वतः काहीच कृती करत नाही तर तो दुसऱ्याकडून करवून घेतो. ठीक आहे. त्यानंतर पर्वत या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही असं म्हणजे नाही म्हणजे 3 शब्द समानार्थी असतील तर पय. पय म्हणजे काय होते जी, पय म्हणजे दूध होते. आता इथं दूध पय म्हणजे दूध, हा पर्वत झाला का, हा पहिलाच नाही आहे. नग म्हणजे पर्वत होते,
अचल म्हणजे पर्वत होते, गिरी म्हणजे पर्वत होते, म्हणजे समानार्थी शब्द नाही, काय होईल, पय होईल. आणि पयच्या समानार्थी शब्द काय होतो, दूध असा होतो. ठीक आहे. नाहीतर तुम्ही म्हणतील गुरुजी तुम्हाला काही येते का नाही जी, हां ठीक आहे. त्यानंतर जे जे व्याकरण येईल, व्याकरण असं वेगळे शिकणे आवश्यक नाही, आपण बघून घेऊया, कारण की गुरुजी लोक आहो. हां ताई बरोबर आहे, तुम्ही मास्तरीण बाई आहात. ठीक आहे. त्यानंतर खाली दिलेल्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा व त्याचा योग्य पर्याय क्रमांक लिहा. सर्वनामाचा प्रकार. आता हा मुलगा चला काय, हा काय आहे, सर्वनाम आहे. तर तो कोणता सर्वनाम आहे, कोणता सर्वनाम आहे. आता ज्याच्यामध्ये जे शब्द हे, ते, ते, तो, हे जे शब्द आहेत, हे शब्द काहीतरी संबंध दाखवण्यासाठी काय करतात, वापरले जातात. त्यांना काय म्हणतात, दर्शक. काय म्हणतात आपण, त्यांना काय म्हणतात, दर्शक सर्वनाम असे म्हणतात. हा मुलगा. आता इथं संबंध दाखवलेला आहे, कशाने, हा पाहिजे किंवा हे पाहिजे, तो पाहिजे किंवा ते पाहिजे. इथं हा आलेला आहे, हा काय होईल, दर्शक सर्वनाम होईल. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. प्रश्नात दिलेल्या शब्दाला विरुद्ध शब्द पर्यायातून शोधा. मित्रच्या विरुद्ध शब्द काय होईल जी, शत्रू. जास्त सांगायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ते शोधा. श्यामची आई कोणी लिहिलं, साने गुरुजींनी लिहिलं. गुरुजी बरोबर आहे जी, आपल्याला चुकीची जोडी पाहिजे. कऱ्हेचे पाणी आचार्य अत्रे यांनीच लिहिलेलं आहे, हाही बरोबर आहे. आता लक्ष द्या, याच्यामध्ये कोणताही प्रश्न विचारू शकते. श्यामची आई कोणी लिहिली असाही विचारू शकतो. कऱ्हेचे पाणी कोणी लिहिलं, आचार्य अत्रे यांनी लिहिलं, किंवा आचार्य अत्रे यांनी कोणते पुस्तक लिहिलं हे सुद्धा विचारू शकते. स्वामी हे पुस्तक रणजित देसाई यांनी लिहिलं, हे सुद्धा बरोबर आहे. मग आता हा चूक असेल गुरुजी, पण कसा सॉरी, गीताई हे जे पुस्तक आहे, कोणती पुस्तक जी, गीताई हे जे पुस्तक आहे, हे विनोबा भावे यांनी लिहिली. कोणी लिहिली, विनोबा भावे. आणि इथं काय म्हटलेलं आहे, लोकमान्य टिळक. म्हणजे हा चुकला. मग आता हा सांगा की लोकमान्य टिळक यांनी कोणती पुस्तक लिहिलं, तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिलं. गीता ही विनोबा भावे यांनी लिहिली आणि लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिलं. म्हणजे हा 4थ्या क्रमांकाची जी जोडी आहे ती काय आहे, चुकीची जोडी आहे. आणि चुकीची आहे तेच आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते. आता भावे प्रयोग म्हणजे काय, भावे प्रयोग म्हणजे काय, तर जेथे कर्त्याला महत्व न देता त्याच्या कृतीलाच महत्व देतो, त्याला आपण काय म्हणतो, भावे प्रयोग म्हणतो. लक्ष देता, अगदी थोडक्यात सांगतो. जेथे कर्त्याला महत्व न देता कृतीलाच महत्व देतो त्याला भावे प्रयोग म्हणतो. आता गुरुजी 1-2 उदाहरण फेकाजी. ठीक आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला. जसं माझ्याकडून चूक झाली, तर मग त्याच्यानंतर त्याच्याकडून काम झाले नाही, त्याच्यानंतर आमच्याकडून अभ्यास झाला नाही. महत्वाचं काय झाला नाही तो महत्व, बरोबर आहे की नाही. म्हणजे कर्त्याला महत्व नसून त्याच्या कृतीला महत्व देतो, असा कोणता वाक्य आहे. गुरुजींनी मुलांना शिकवले. गुरुजीला महत्व नाही, मुलांना शिकवले हा महत्वाचा. म्हणजे पहिला आहे पोपट पेरू खातो, हाही नाही बसत नाही. गाईने चारा खाल्ला, हा बसत नाही. बाबांनी नवा चष्मा आणला, हा सुद्धा बसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्या होईल बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आहे, शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकासारखा, नाकातून आवाज निघते हा अनुनासिकासारखा होतो, तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो. अंबर, संथ, पंडित आणि वाङ्मय. शांततासारखा कोणाचा होतो सांगो बरं जी, संथ सारखा होतो. संथ नाक कसे ते करते. ठीक आहे, अनुनासिक. तर त्याच्या पर्याय काय येईल, 2 येईल. आता तुम्ही गुरुजी थोडासा हळू शिकवाजी, गुरुजी थोडासा अजून फास्ट शिकवाजी, असा तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचा. नाहीतर गुरुजी तुम्ही शिकवता तो बरोबरच आहे जी, आपलीच पद्धती ठेवा, असं कमेंट्स करून सांगायचा. नवीन काही असाल तर गुरुजींना लाईक करून टाकायचा, चांगला वाटतो गुरुजींना. ठीक आहे. त्यानंतर पुढे संधित केलेला एक शब्द दिलेला आहे, त्याची योग्य फोड केलेल्या पर्यायाचा क्रमांक
लिहा. कवी प्लस ईश्वर, कवी प्लस ईश्वर असं होईल का जी? कवीश्वर काय दिलेलं आहे? कवीश्वर. आता कवीश्वरच्या काय होते? कवी प्लस ईश्वर होतेच होते. आता कवी प्लस स्वर आणि कव प्लस ईश्वर हे तर होतच नाही. कवी प्लस ईश्वरच होते. पण लहान कवी की मोठा कवी? मोठा कवी. वी मध्ये काय लागेल? मोठी ईची मात्रा येईल. असं त्याच्या काय होईल? असं त्याच्या काय होईल? फोड होईल, विग्रह होईल. ठीक आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते? बघा आपण 2-3 वेळा हा प्रश्न आलेला आहे. अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते? अध्ययनामध्ये, अध्यापनामध्ये, शिक्षणामध्ये की पाठ्यपुस्तकामध्ये? तर अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब हे पाठ्यपुस्तकामध्ये असते. चला ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे? सुलेखन, गुड हँडरायटिंग, सुंदर हस्ताक्षर, हा बाह्यांग झाला, अंतरंग झाला, प्रयोजन झाला की काहीच नाही झाला? तर गुरुजी सुलेखन हा बाह्यांग लेखनाचा प्रकार आहे. ठीक आहे. बाह्य बाह्य त्याला आतमधून असं काही होत नाही. ठीक आहे. त्यानंतर व्याख्यान ही रिकामी जागा प्रधान पद्धती आहे. व्याख्यान, लेक्चर ज्याला आपण म्हणतो, लेक्चरर, व्याख्याता, तर ही कोणती प्रधान आहे? शिक्षक प्रधान आहे, विद्यार्थी प्रधान आहे. विद्यार्थी प्रधान तर होऊच शकत नाही, पालक प्रधान होऊ शकत नाही आणि संस्थापक प्रधान होऊ शकत नाही. काय? शिक्षक प्रधान. शिक्षक फक्त बोलत राहील, बस शिक्षक प्रधान. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. काय म्हणतो जी? काय म्हणतो? ठीक आहे. व्याकरण दृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? प्रमाण भाषा, मराठी भाषा, संस्कृत भाषा की बोली भाषा? तर ग्रांथिक भाषा व्याकरण दृष्ट्या ही प्रमाण भाषा असते. कोणती भाषा असते? प्रमाण भाषा असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचे काय होईल? उत्तर होईल. पुढला प्रश्न पाठांतर करण्याचा आहे ताई. डाल्टन शिक्षण तज्ञाच्या मते विद्यार्थ्यांची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करतात? तर विद्यार्थ्यांच्या योग्यतेप्रमाणे. डाल्टनची शिक्षण तज्ञ पद्धती, या डाल्टननी जो काही शिक्षण पद्धती सांगितली ते शिक्षण तज्ञ होते. तर विद्यार्थ्यांच्या योग्यतेप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीनुसार, आर्थिक स्थिती तर कोणी म्हणतच नाही, विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणानुसार की विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार. तर डाल्टन यांची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या योग्यतेप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गवारी करण्याचा काय देतो? सल्ला देतो. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर वार्षिक, दैनंदिन, पंचवार्षिक, त्याच्यानंतर षष्मासिक, त्रैमासिक, साप्ताहिक, द्विमासिक ही प्रसिद्धीपत्रके प्रसिद्धीक्रमाने लावल्यास मध्यभागी काय येईल? तर सर्वात अगोदर काय येईल? सर्वात अगोदर काय? दैनिक. दैनिकला आपण 1 नंबर देऊया, याला असं अंडरलाईन करूया. झाला. दैनिकच्या नंतर वार्षिक येईल का? पंचवार्षिक येईल का? षष्मासिक येईल का? त्रैमासिक येईल का? साप्ताहिक येईल 2 नंबरवर. साप्ताहिकच्या नंतर मासिक पाहिजे, आहे का जी? मासिक नाही आहे. द्विमासिक आहे, हा 3 नंबरवर येईल. द्विमासिकच्या नंतर काय येते? त्रैमासिक आहे, हा 4 नंबरवर येईल. त्रैमासिकच्या नंतर 4 मासिक आहे का? नाही. पंचवार्षिक आहे, मासिक नाही आहे. षष्मासिक 6 महिन्याचा, हा कोणत्या नंबरवर येईल? 5 नंबरवर येईल. ठीक आहे, 5 नंबर. त्याच्यानंतर पंचवार्षिक येईल की वार्षिक येईल? वार्षिक हा 6 नंबरवर येईल आणि पंचवार्षिक काय येईल? 7 नंबरवर. यांच्या जर जोड्या लावलं तर मधात कोणता नंबर येईल जी? 4 नंबर. आणि 4 नंबर काय दिलेला आहे? त्रैमासिक. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला काय असेल? बरोबर उत्तर असेल. असा कधी कधी काय असते? वेळेवर डोका लावावं लागते जी. ठीक आहे. चढता उतरता क्रम. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो पुढला प्रश्न? खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा क्रमांक लिहा. कोणता? अपूर्ण भविष्यकाळी. कोणता म्हणत आहे? अपूर्ण भविष्यकाळी. अपूर्ण भविष्यकाळ. आता याच्यामध्ये बघा एलिमिनेशन पद्धती तुम्ही वापरू शकता. तुक्का तुम्ही ज्याला म्हणता, आपण तुक्का करण्याची काय देत नाही? सल्ला देत नाही. पण कुठे कुठे तुक्का लागू शकतो. कसा? अपूर्ण भविष्यकाळ आहे. करीत होती हा भूतकाळचा झाला, करीत आहे हा वर्तमान झाला. आता अपूर्ण भविष्यकाळ बघूया. आईने देवपूजा केली असेल, आई देवपूजा करीत असेल,
केली असेल म्हणजे होऊ शकते, आणि करीत असेल म्हणजे हा काय आहे, बरोबर आहे, म्हणजे चालू आहे, म्हणजे हा काय होईल, अपूर्ण भविष्यकाळी वाक्य होईल. समजला का जी? समजला गुरुजी, ठीक आहे. त्यानंतर चिमणी घरटे बांधत होती या वाक्यातील काळ ओळखा. चिमणी घरटे बांधत होती, होती म्हटला म्हणजे भूतकाळच होईल, भविष्यकाळ कट, अपूर्ण वर्तमान काळ कट. आता बांधत होती अपूर्ण भूतकाळ आहे की पूर्ण भूतकाळ आहे? आत्ता झालेल्यावर बांधत होती, झाला का नाही झाला आम्हाला काही माहित आहे का? नाही, म्हणून अपूर्ण भूतकाळ, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला काय म्हणतात? पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला काय म्हणतात? अव्ययीभाव समास म्हणतात, तत्पुरुष समास म्हणतात, की द्वंद्व समास म्हणतात, की बहुव्रीही समास म्हणतात? तर जे काही पहिले पद जिथं काय असतो, प्रमुख असतो, त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. एखादं उदाहरण फेका बरं गुरुजी. जसं आपण बघतो यथाशक्ती, त्याच्यानंतर प्रत्येक, उपरांत, अजून सहसा, हे सर्व काय आहेत? हे सर्व काय आहेत? अव्ययीभाव समासाचे उदाहरणे आहेत, जिथं पहिलाच पद काय असतो? प्रमुख असतो आणि बाकी गौण असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी समाहार द्वंद्व समास कोणता? आता पहिला तर आहे की समाहार द्वंद्व समास म्हणजे काय? तर जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी न सांगता त्याच्यासाठी एकच शब्द वापरतो, त्याला आपण काय म्हणतो? समाहार समास म्हणतो. चहा पाणी, चहा पाणी म्हणजे काय होते? चाय, पाणी, नाश्ता, बसाजी, याजी, पंखा लावाजी, हे सर्व काय झाले? वेगवेगळ्या गोष्टी, पण त्याच्यामध्ये काय आला? चहा पाणी. तर हा काय होईल? समाहार द्वंद्व. आता इथं दोन आहेत, आई बाप, पण दोनच आहेत, बाकी अजून आहे का? नाही. आई आणि बाप, हरिहर, हरी आणि हर, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. म्हणजे समाहार म्हणजे खूप साऱ्या गोष्टींसाठी एकच शब्द जेव्हा वापरतो त्याला आपण काय म्हणतो? समाहार द्वंद्व समास असे म्हणतो. चहा पाणी त्याच्याबरोबर उत्तर आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पण चहा पाणी प्यायचं, मी पण पेईन. बसमध्ये संजयला मळमळते या वाक्यातील प्रयोग कोणता? बसमध्ये संजयला मळमळते, तो स्वतःहून मळमळते का? नाही. असंच म्हणजे हा कोणता समास होईल जी? कर्तरी प्रयोग होईल, कर्मणी प्रयोग होईल, की भाव्य प्रयोग होईल, की अकर्मक भाव्य प्रयोग होईल? आपण ऑलरेडी प्रश्न क्रमांक 43 बघितला आहे भाव्य प्रयोगाचा, आणि तो 43 प्रश्न क्रमांक काय म्हणतो? की जेथे कर्त्याला महत्व न देता कृतीला महत्व देतो तो काय असतो? भाव्य प्रयोग असतो. याच्यामध्ये बस महत्वाचा नाहीये, मळमळते हा महत्वाचा आहे. ठीक आहे, भाव्य प्रयोग. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग कोणता? तो हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भाव्य प्रयोग आहे, की अकर्मक कर्तरी प्रयोग आहे? तर हा जो आहे प्रयोगाचे उदाहरण, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता, हा अकर्मक कर्तरी प्रयोगाचा उदाहरण आहे. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा ताई, आपण 2026 साठी टीईटीचे व्हिडिओ टाकत नाहीये. मागच्या 2-3 वर्षापासून तुम्ही काय करायचं? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जायचं. टीईटी आणि सीटीईटीची एक प्लेलिस्ट येईल, त्याच्यामध्ये बघायचं. ओटी गुरुजीचे कारनामे दिसतील तुम्हाला भरपूर, एक से एक व्हिडिओ दिसतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? प्रयोगावर एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. समजा तुम्ही मागच्या नाही बघितला तर आत्ताच्या तरी बघा ताई. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रयोग कोणता? आता तुम्ही म्हणाल आज्ञार्थी होईल जी? नाही. रिक्वेस्ट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जी? विनंती किंवा आज्ञा, त्याला आज्ञार्थी म्हणतो. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी, स्वतःहून त्यांनी डायरेक्ट नाही म्हटलंय, म्हणजे हा विद्यार्थी वाक्य होईल, आज्ञार्थी नाही होणार. जिथे रिक्वेस्ट किंवा कमांड, ठीक आहे, जिथं आज्ञा किंवा विनंती येते, करून टाका जी, सबस्क्राईब करून टाका जी, ठीक आहे, तो काय असते? आज्ञार्थी वाक्यामध्ये येते. आज्ञार्थी म्हणजे फक्त आज्ञाच देणे नाही, विनंती सुद्धा कशामध्ये येते? आज्ञार्थी वाक्यामध्ये येते. चला ठीक आहे, शेवटचे 2 ठणसे प्रश्न बघूया आपण, त्याच्यानंतर जय हिंद जय भारत करूया. ठीक आहे. काय म्हणतो?
सरयू आस्तिक आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा. नकारार्थी म्हणजे नाही, त्यामध्ये हा दुसरा आणि चौथा हे तर नकारार्थी आहेतच नाही, म्हणजे गायब. आता सरयू आस्तिक नाही, सरयू नास्तिक नाही. आता सरयू आस्तिक आहे म्हणजे काय आहे, सरयू नास्तिक नाही. पर्याय क्रमांक 3 याचा काय होईल, बरोबर उत्तर. कारण की त्याचा अर्थ सुद्धा बदलायला नाही पाहिजे. पर्याय क्रमांक 3 याचा बरोबर उत्तर येईल. त्यानंतर तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल, या वाक्याचे होकारार्थी रूप कसे तयार होईल. तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल, हा काय प्रश्नार्थक वाक्य आहे, याचा होकारार्थी वाक्य कसा तयार होईल. तुम्हाला विचारले तरी नाहीच म्हणाल, नाही, हा होकारार्थी नाही आहे. तुम्हाला विचारलं काय, अरे इथं तर प्रश्नच दिलेला आहे. तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल, हा त्याच्या काय झाला, होकारार्थी. आणि यापैकी नाही असं तर होऊच शकत नाही. सध्या इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.